आज आपण संत नामदेवांच्या एका छोट्याशा पण मला वाटतं खूप महत्वाच्या रचनेवर बोलणार आहोत. हो, खरंय. काही जण याला नामदेवांचे पसाईदान असंही म्हणतात. हो, आणि खरं तर ही एक प्रार्थना आहे, एक आशीर्वाद आहे. बरोबर. चला मग याचा अर्थ जरा उलगडून पाहूया की नामदेवांनी नक्की काय मागितलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रार्थना स्वतःसाठी नाहीये. ती आहे सकलान हरीच्या दासांसाठी. म्हणजे संपूर्ण समाजासाठी. हो, यातच तिची व्यापकता दिसून येते. अगदी. पहिलीच ओळ पहा ना, आकल्प आयुष्य भावे तया कुळा. हां, म्हणजे फक्त एका व्यक्तीसाठी नाही तर भक्तांच्या संपूर्ण कुळासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी दीर्घायुष्य मागितलं आहे. बरोबर. आणि यात एक सामाजिक आणि कौटुंबिक जिव्हाळा दिसतो. हेच आपल्या भक्ती परंपरेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे निस्वार्थ भाव. अगदी. प्रार्थनेची सुरुवातच इतरांच्या कल्याणाने होतीये. आणि ते फक्त भौतिक सुखाबद्दल बोलत नाहीत. नाही, अजिबात नाही. ते पुढे मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याची मागणी करतायत. हो, आणि इथेच गोष्ट अधिक रंजक होते. ते म्हणतात, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. आता कल्पनेची बाधा म्हणजे काय? आजच्या भाषेत बोलायचं झालं तर याला आपण ओव्हर थिंकिंग किंवा अँक्झायटी असं काही म्हणू शकतो का? अगदी अगदी अचूक पकडलत. कल्पनेची बाधा म्हणजे मनातला तो निरर्थक गोंधळ, त्या चिंता. ज्या आपल्याला स्थिर राहू देत नाहीत. बरोबर. आध्यात्मिक मार्गात हे खूप मोठे अडथळे मानले जातात आणि नामदेव त्यापासून सगळ्यांच्या संरक्षणाची मागणी करत आहेत. आणि दुसरा मोठा अडथळा म्हणजे अहंकार. हो. त्याबद्दल ते म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा. आणि ही वारा न लागो ही शब्दरचनाच किती सुंदर आहे. है ना? हो, कारण वारा जसा आपल्याला नकळत स्पर्श करून जातो तसा अहंकार आपल्या मनात कधी शिरतो हे कळतही नाही. म्हणजे गर्व तर आहेच, पण त्या पलीकडे जाऊन मी करता आहे, हे मी केलं, ही जी भावना असते ना, त्या भावनेपासून मुक्तीची ही मागणी आहे. नामदेव म्हणतात त्याचा साधा स्पर्शही होऊ नये. वा. म्हणजे या सगळ्याचा सारांश ते शेवटच्या ओळीत देतात. हो. नामा म्हणे तयान असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. म्हणजे हे सगळे आशीर्वाद मिळवण्याचा मार्ग खूप सोपा आहे. खूपच सोपा. तो म्हणजे फक्त ईश्वराचं नामस्मरण. कोणत्याही क्लिष्ट विधींची किंवा पूजार्चा करण्याची गरज नाही. फक्त मुखात देवाचं नाव असणं हेच कल्याणासाठी पुरेसं आहे. हीच या प्रार्थनेची खरी ताकद आहे, तिची सार्वत्रिकता. तर नामदेवांची ही प्रार्थना म्हणजे भक्तांच्या संपूर्ण कुळासाठी दीर्घायुष्य, मानसिक शांती, अहंकारमुक्ती आणि सर्वांगीण कल्याणासाठी एक कळकळीची विनंती आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो. सांगा ना. नामदेवांनी हे आशीर्वाद फक्त त्यांच्या काळातल्या विष्णुदासांसाठी मागितले होते, की यात एक कालातीत आणि वैश्विक संदेश दडलेला आहे, जो आजही तितकाच महत्वाचा